जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे 27व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे उत्साहात उद्घाटन दिमाखात संपन्न झाले। नंदुरबार येथील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 27व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार आयोजन करण्यात आले आहे। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, आमदार राजेश पाडवी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे, उपशिक्षणाधिकारी योजना डॉक्टर युनुस पठाण, गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश वळवी, चेअरमन माथा सुतार, शाळेचा प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा कालू आदी उपस्थित होते। यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती तसेच थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला संस्थेच्या चेअरमन माथा सुतार यांच्या हस्ते तंत्रज्ञानाद्वारे माल्यार्पण करून खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तंत्रज्ञानाचा वापर करून दीप प्रज्वलन करण्यात आले। या प्रदर्शनाचे उद्घाटन ॲडव्होकेट गोवाल पाडवी आणि राजेश पाडवी यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून गगनयान प्रकल्पाच्या प्रतिकृतीद्वारे करण्यात आले। शाळेतील विद्यार्थ्यांच्या समूहाने स्वागतगीत तसेच विज्ञानगीताचे गायन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा सत्कार शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे व आमदार राजेश पाडवी यांचा सत्कार कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले। शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचे स्वागत प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी केले। संस्थाचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी यांचा सत्कार शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केला। संस्थेचे चेअरमन माथा सुतार यांचा सत्कार भावेश सोनवणे यांनी केला। उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे, उपशिक्षणाधिकारी योजना डॉक्टर युनुस पठाण, गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश निकम, मुख्याध्यापक तारकेश्वर पटेल, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, विज्ञान शिक्षक मिलिंद वडनगरे व चेतना पाटील यांचा सन्मान शाळेचा प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते करण्यात आला व उत्कृष्ट आयोजनाबद्दल शाळेच्या प्राचार्य नूतन वर्षांपूर्वी यांचा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की दैनंदिन जीवनात विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज आहे। अध्यात्माची कास धरून समाजाच्या फायद्यासाठी विज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे। डॉक्टर राजेश पाडवी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की कोणत्याही विज्ञान प्रदर्शन इयत्ता 4थी पासून घेतल्यास मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळेल। 2047 पर्यंत भारत विकसित करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या पिढीत आहे। ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन करताना AI, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोबाईलच्या योग्य वापराचे महत्त्व पटवून दिले। हे केवळ प्रदर्शन नसून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्याचा एक मंच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। डॉक्टर राजेश वळवी यांनी आइन्स्टाईन आणि थॉमस एडिसन यांना वारंवार अपयश येऊन सुद्धा त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही। त्याचप्रकारे आपलेही प्रयत्न सदैव सुरू असले पाहिजे। अपयशाने खचून न जाता छोट्या गोष्टींमधून सुरुवात करणे गरजेचे आहे। ते प्रयत्न भविष्यात यशापर्यंत पोहोचवतात। आपल्या सर्वांची इच्छा आहे की नंदुरबारमधून संशोधनात नोबेल पुरस्कार मिळावा। या प्रदर्शनात एकूण 68 उपकरणांचा समावेश होता। यामध्ये प्राथमिक विभाग 19 उपकरणे, माध्यमिक विभाग 14 उपकरणे, राखीव व इतर 15 उपकरणे प्रदर्शनात प्रामुख्याने ट्रॅव्हलर हेल्पर गॅझेट, सोलर एनर्जी, शाश्वत शेती, हरित ऊर्जा आणि आरोग्य व स्वच्छता, फुल स्टेप पॉवर जनरेटिंग, नैसर्गिक शेती व जोड व्यवसाय, गणितीय प्रतिमाने, प्रकाशाचे परावर्तन असे विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पक मॉडेल्स सादर केली। यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सेल्फी स्टँड आणि विविध विज्ञान वस्तूद्वारे कार्यक्रमात सजावट करण्यात आली होती। कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन पाटील व पल्लवी पोळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी मानले। हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 8 गटांमध्ये उपक्रम सादर करण्यात आलेली होती। पहिला गट होता प्राथमिक गट। याच्यात 19 उपकरणं आपल्याला पूर्ण 6 तालुक्यांमधून प्राप्त झाली आहेत। दुसरा प्राथमिक राखीव गट होता। याला 6 उपकरणे आपल्याला 6 तालुक्यातील प्राप्त झालेली आहेत। त्यानंतर माध्यमिक गटातून 18 उपकरणे प्राप्त झाली आहेत, म्हणजे जी आपली सायन्सची प्रोजेक्ट 18 उपलब्ध झालेली आहेत। आणि माध्यमिक जो राखीव गट होता त्याच्यात 6 उपकरणं
माध्यमिक दिव्यांग साठी विद्यार्थ्यांसाठी जो गट होता त्याच्यातनं 2 उपकरणं आपल्यासाठी या जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे त्यांची. आणि प्राथमिक शिक्षकांसाठी असतं सर आपल्याकडे, नुसतं विद्यार्थ्यांसाठीच नाही तर आपले काही लॅब असिस्टंट असतात, काही सायन्स टीचर असतात. सायन्स टीचरच नाही, कुठलाही टीचर आपल्या या शिक्षकांच्या गटात आपली उपकरणं सादर करू शकतो. तसं प्राथमिक शिक्षक गटासाठीही प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 6 उपकरणं या ठिकाणी आहेत. माध्यमिक शिक्षक गटासाठीही 7 उपकरणं प्राप्त झालेली आहेत. आणि प्रयोगशाळा सहाय्यक परिचर्यक यांची 4 उपकरणं प्राप्त झाली. अशी एकूण पूर्ण विज्ञान प्रदर्शनसाठी 68 उपकरणं किंवा 68 सायन्स प्रोजेक्ट आपल्या या आजच्या विज्ञान प्रदर्शनात आपल्याला दिसतील. तसंच उल्लेखनीय बाब म्हणजे असं आहे सर की राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन जे 18 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलं, त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जी आश्रमशाळा सोनकाम आहे, प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सोनकाम येथील श्री विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक यांचं उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली. शेतकऱ्यांची सुरक्षा कवच म्हणून असं उपकरणाचं नाव आहे. हे उपकरणाची निवड झालेली. तसंच त्यांची जी 52 जोसेफ नाईक यांची 52वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन आहे, विज्ञान प्रदर्शन 24-25 याच्यासाठी सुद्धा त्यांची निवड झालेली सर. म्हणजे आपल्या विद्यार्थीच नाही तर आपले शिक्षक सुद्धा विज्ञानाची काळ धरून आहेत आणि अधिकाधिक क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेशन त्यांच्या उपकरणांमधून आपल्याला दिसून येत असतं. आणि अशा पद्धतीने आपला जर विकसित भारत करायचा असेल, जगाच्या स्पर्धेत जर आपल्याला टिकायचं असेल, भारताकडे मनुष्यबळ खूप आहे. म्हणजे यंग जनरेशन म्हणजे 25 ते 60 वयोगटातील जी मनुष्यबळाची ताकद आहे ही भारतीय लोकांकडे खूप आहे. आणि तुम्ही बघा बाहेरचं सिलिकॉन व्हॅली असेल, अनेक मोठमोठे सायंटिस्ट आहेत, इंजिनियर आहेत, हे भारतीय बुद्धिमान बळ हे सगळं आपण परदेशात आहे. म्हणजे जगाची प्रगतीची धुरा सुद्धा भारतीय लोकांच्या खांद्यावर आहे. जीवनामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये कशी आपण प्रगती करू शकतो याचं आपलेच आदिवासी बांधव या समाजाच्या मुख्यधारेमध्ये या प्रत्येक असे सर्वसाधारण प्रश्न आपण विचारक विज्ञानाला आपल्याला जे विज्ञानाचे जे ऐकलं असेल, परंतु आम्ही शिकत असताना आम्हाला हे विज्ञानाबाबत काही प्रश्न पडायचे आणि ग्रामीण परिसरामध्ये वाढल्यामुळे आमचे जे प्रश्न जे होते ते ग्रामीण परिसरासारखेच होते. उदाहरणार्थ ऊसाच्या शेतामध्ये जर कारल्याचा वेल लावला तर ऊस कडू होतील किंवा कारले गोड होतील, असं दोघांपैकी काही होत नाही. कारण ज्याला आपण जीन्स म्हणतो किंवा क्रोमोझोम्स म्हणतो त्याचा तो इफेक्ट असतो. जे रेन सायकल असतं, आपण आपल्या शेतामध्ये पाणी देतो, त्याला बरेच इलेक्ट्रिसिटी जाते, आपलं श्रम जातं आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करावे. रिमोटचं बटन दाबून ठेवावं अशी मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करते. गगनयान ही अंतराळ मोहीम असणार आहे. ही मोहीम शिक्षण अधिकारी भानुदास मुखे साहेब, उपशिक्षण अधिकारी मिशन हायस्कूल येथे जिल्हास्तरीय प्रदर्शन होत आहे. बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन हे मला देखील या ठिकाणी पाहण्याचा योग येतोय. अतिशय आनंदाची बाब आहे. काही दिवसापूर्वीच शहादा येथे विज्ञान स्पर्धा झाली. त्या ठिकाणी त्या हायस्कूल आणि आपलं तालुका शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून ते
त्या ठिकाणी उभारण्यात आलं होतं. त्या ठिकाणी मी उपस्थित होतो आणि मी पाहिलं की अतिशय विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी, मुलींनी असेल मुलांनी असेल, प्रकृतीला धरून जे ग्लोबल वॉर्मिंग चाललं आहे त्याला धरून जे काही त्या ठिकाणी प्रदर्शन त्या ठिकाणी सादर केलं होतं, अतिशय वाखाणण्याजोगं होतं, अतिशय त्यातून शिकण्यासारखं होतं. तर शालेय शिक्षण घेत असताना आपण फक्त पुस्तकी ज्ञान असेल, क्लास असतील, ट्युशन असेल, परीक्षा असतील, चाचण्या असतील आणि जास्त मार्क मिळवणे एवढ्यावर सीमित न राहता त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं संस्थेमार्फत किंवा शाळेमार्फत किंवा विद्यालयामार्फत दरवर्षी सांस्कृतिक स्पर्धा, व्याख्यान स्पर्धा आणि इतर काही त्या ठिकाणी उपक्रम राबवले जातात, ज्यातून वर्षभरात अभ्यासाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, ज्यातून त्याचा तणावमुक्त होईल यासाठी हे स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. त्याच पद्धतीने हे विज्ञान स्पर्धा देखील आयोजित केली गेली पाहिजे, कारण त्या ठिकाणी इतर काही कलागुण जरी असले, कोणत्या विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण असतील हे आपण सांगता येत नाही. लहानपणापासून त्यांना कुठली युक्ती सुचेल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून त्यांना हे विज्ञान प्रदर्शन इयत्ता 4थीपासून तरी भरवलं गेलं पाहिजे. 4थी ते 10वीपर्यंतच्या मुलांना जर समजा शाळेमध्ये विज्ञान स्पर्धा घेतली गेली तर त्यांना त्यांच्याकडे असलेले जे काही गुण आहे, जे काही त्याच्याकडे कौशल्य आहे, त्या माध्यमातून ते त्या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन करू शकतात. कारण व्यासपीठ मिळालं तर ते हे सर्व शक्य आहे. तर या माध्यमातून मी मागच्या 2-3 वर्षापासून पाहतोय की शिक्षण विभागामार्फत पुढाकार घेऊन प्रत्येक शाळेमध्ये, विद्यालयामध्ये त्या ठिकाणी हे विज्ञान स्पर्धा भरवली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्यातले असले कलागुण एका टीम वर्कने त्या ठिकाणी तयार करतायत. वॉटर हार्वेस्टिंग असेल, पोल्युशन कंट्रोल असेल, इतर जे काही आहे वातावरणाशी संबंधित किंवा शेतीविषयी संबंधित ह्या गोष्टी त्या ठिकाणी त्या प्रदर्शनामधून दाखवत आहेत. अतिशय चांगलं असं प्रदर्शन संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षण विभागाने विविध शाळा या नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचं मला आपण सन्मान मिळत आहे. ही माझ्यासाठी हा जे आपलं विज्ञानचे प्रदर्शन आहे पुस्तकावर राहत नाही, प्रयोगवर आहे, प्रश्न विचारण्यावर आहे. त्याचबरोबर नवीन कल्पना मांडणं मला वाटतं हे नवीन पिढीला जमतं. आणि निश्चितपणे मला वाटतं आज ज्या पद्धतीने मी सॅन रोबोट पाहिला, एक वेगळ्या पद्धतीने डॉक्टर APJ अब्दुल कलामचे प्रतिमेला फुलार टाकलं. खरं असं वाटतं की नंदुरबार सारखा अतिदुर्गम भाग, ग्रामीण भागामध्ये पण टेक्नॉलॉजी पोचली आहे आणि आपण पण कमी नाही आहोत. निश्चितपणे शहरी भागच्या कंपॅरिझनने कुठेतरी आहेत, पण ग्रामीण क्षेत्रही पुढे जात आहे, नंदुरबारही पुढे जात आहे, असं मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. पण जास्त वाईट सवय लावू नये की सर्व टेक्नॉलॉजीने करायला पाहिजे. मी तरुण आहे म्हणून ठीक आहे, पण काही म्हाताऱ्याने सांगणार, पण वयस्कर आणि ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहे, पुढारी आहे, त्यांना सवय लावा की फुलार टाकणार, दीप प्रज्वलन करणार, त्यांना सवय लावा, स्वतः जाऊन करतील. सर्व टेक्नॉलॉजीने नाही करायला पाहिजे. पण निश्चितपणे आज टेक्नॉलॉजीचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने अजून तर मी प्रोजेक्ट पाहिले नाही आहे, सायन्स प्रोजेक्ट सर्वांचे पाहिले नाही आहे, पण निश्चितपणे उद्या अगर संधी भेटली, मला तर उद्याच असेल प्राइज डिस्ट्रीब्युशन, तर निश्चितपणे प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी पण मी येईल. आणि आपल्याला एवढं सांगू इच्छितो की डॉक्टर APJ अब्दुल कलामची मी पुस्तक वाचली होती, इग्नायटेड माइंड. मला एक्झॅक्टली पुस्तक इग्नायटेड माइंडचं हे होतं. त्याच्यामध्ये एक असं गोष्ट वाचली मी की त्यांनी त्यांची बढाई नाही केली, स्वतःची बढाई नाही केली. त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दामून असं लिहिलं की शिकत असताना बालपणापासून त्याने काय काय चूक केली असेल, त्याने सायंटिस्ट असून काय काय चूक केली, तसं पोटॅशियमवरती पाणी टाकलं आणि स्फोट झाला. ते त्यांनी लिहिलं आहे त्या पुस्तकात की त्यांची चूक होती ती. आपल्या नंदुरबारचे खासदार पाडवी साहेब
आदरणीय राजेश बळवी सर यांच्या शुभ मी आदरणीय खासदार साहेब यांचे मी आभार मानतो का आपण वेळात वेळ
Yes.